वाक्सिद्धी पावितो सहजातीच्या चरणवजा दंडवत आता उंद देव ब्राह्मण ज्यांचे पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जन तयामंद दंडवत आता उंद रंगभूमिका कीर्तने उभे होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा तयामंद दंडवत ऐसे नमन करुणी सकडा हरिकथा बोले बोबड्या बोला अज्ञान मुन्या फुल्या बाळा चालवी सकडा नामा म्हणे मस्तक हे पाया मस्तक हे पाया बनी मस्तक हे पाया बरी पाया बनी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या काय माझी वाणी संत सरंजव चित्तास्या पुलिया रामेश्वर महाराज राहू द्या माझी वाणी तुझे वर्णी गुणनामय सिदे प्रेम काही कळायंत प्रविश्य मम वाचिमिमां प्रसुप्तां संजीवयत्ति किल शक्तिधर स्वधाम अन्यासस्त चरण श्रवणत्वगादिन प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं नको नको मना गुंतु माया जाळे काळाला जवळी ग्रासावया प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त ठिकाणी प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय देहोनिवासी श्रीमंत श्री तुकाराम महाराजांचा. दादा यातला थोडा ट्रबल कमी करून बेस्ट टाक थोडा येत. जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकाराम महाराजांचा बहुतेक लोकांच्या परिचयाचा उपदेश परप्रकरणातील सुंदर असा हा 4 चरणाचा अभंग आहे. विठ्ठल 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 थोडा लाईट मध्ये लाईट मध्ये अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा काही प्रकरणामध्ये 4 चरणाचा आणि काही प्रकरणातून 5 चरणाचा सुंदर असा अभंग आहे. उपदेशपर प्रकरणातील आज अभंग आहे. अभंगावर बोलण्यात तत्पूर्वी थोडा परिहार देणं गरजेचं. दरवर्षीप्रमाणे सालाबाद प्रमाणे वार्षिक उत्सवाप्रमाणे गेल्या अनेक वर्षांपासून किंबहुना अमृत महोत्सव पूर्ण होऊन आता शताब्दीकडे वाटचाल करत असणारा सुंदर असा हा सोहळा आहे. परमपावन पैनगंगे नदीच्या या पावन तीरावरती आशुतोष भगवान देवादिदेव संगमेश्वर भगवंताच्या पावन दरबारामध्ये तुम्हा समस्त ग्रामस्थ मंडळी कनेरगाव नाका या सर्वांच्या लहान मुलांपासून थेट म्हाताऱ्या लोकांपर्यंत सर्वांच्या सहकार्यातून एकत्रकरणातून संपन्न होत असणारा सुंदर असे धार्मिक अनुष्ठान गेल्या 6 दिवसांपासून या ठिकाणी संपन्न होत आहे. त्या 6व्या दिवसामध्ये या धार्मिक अनुष्ठानामध्ये आज 6व्या दिवसाची सेवा माझ्यापर्यंत आलेली आहे. मग समस्त ग्रामस्थ मंडळींच्या प्रेमाने आमच्या हरिभक्तपरायण आदरणीय किसनरावजी गावंडे यांच्या परम पावन मार्गदर्शनाने माझ्याकडे आज आलेली ही सेवा आहे. ज्यांच्या सौजन्यातून सेवा संपन्न होत आहे ते आमचे हरिभक्तपरायण बालाजी पाटील गावंडे साहेब. चेहऱ्यानं ओळखत होतं पण नावाने आज पाहिलं चेहऱ्याने. पण कनेरगाव म्हटलं की सगळ्यांचे चेहरे मला पाठ झालेले आहेत. म्हणजे माझं गाव म्हणजेच कनेरगाव वाटतं. पण आता 2-4 वर्षामध्ये थोडी माया पातळ केली कनेरगावमधल्या लोकांनी. काही हरकत नाही. पण पुन्हा यावर्षी या ठिकाणी कीर्तनाची सेवा मला या ठिकाणी प्राप्त झाली. तसं काही मी कीर्तनकार नाही. बसलेले उभे असणारे म्हणतील कीर्तनकार नाही तर झाला काय उभा उतर खाली असं म्हणू नका. पण आहे तेवढ्या अधिकाराचं नाही या ठिकाणी. महाराज मोठमोठे अधिकारी महात्म्याची पाहिजे तशा अधिकाऱ्यांची या ठिकाणी सेवा आहे.
आणि त्या अनुषंगाने मला असं वाटतं सगळ्या कीर्तनकार भागवताकारामध्ये मी सगळ्यात वयाने लहान मीच असणार यावर्षी. पण सेवा ही दोन प्रकाराने केल्या जातो महाराज, एक अधिकाराने आणि एक प्रेमाने महाराज. म्हणून अधिकारवाणी जरी माझ्याकडे नसली तरी प्रेमवाणी माझ्याकडे आहे. समस्त ग्रामस्थ मंडळींचं माझ्यावरती प्रेम आणि त्या अनुषंगाने आज या ठिकाणी आलेली ही सेवा आहे. त्या सेवेकरता उपस्थित असणारे सुंदर असे सगळे गणमान्य आदरणीय गुरुजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यामध्ये आमचे दोन्ही नामदेव महाराज, एक कराळे महाराज आहेत आणि दुसरे नामदेव महाराज म्हणून ओळखतो मी, नरवाडे महाराज आहेत. सगळे महाराज मंडळी आहेत. रामेश्वर महाराज आहेत, किसनरावजी महाराज आहेत, आमचे मृदंग वादक दादांचं नाव रामप्रसाद महाराज नाही काही, ज्यांच्या नावातच प्रसाद आहे ते या ठिकाणी उपस्थित आहे. सगळे व्यापारी मंडळ, सगळ्यांची नावं घेणं पाठ नाही, पण प्रामुख्यानं आमचे नाही काही भिकुलालजी आहेत, बियाणी साहेब आहेतच नाही काही, सगळ्यांचा काहींचा नामोल्लेख केला तर काहींचा राहून जातात. पण सगळे माझ्यासाठी देव आहे. काही म्हणतील आमचं नाव घेतलं नाही तुम्ही महादेव आहेत. सगळे आदरणीय आहे. या नारदाच्या गादीवर सगळ्यांना वंदन करतो आणि सेवेला आरंभ करतो. विठ्ठल विठ्ठल अभंग तुकोबारायांचा आहे. प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराई समाजाला उपदेश करतात महाराज. पण अभंग आपण बारकाईने वाचला तर लक्षार्थाने किंवा वाच्यार्थाने आपल्या लक्षात येतं उपदेश समाजाला नाही, तुकोबारायांच्या मनाला आहे. नको नको मना गुंतू माया जाळी. पण ज्या ठिकाणी महाराज वाच्यार्थ जमत नसेल त्या ठिकाणी लक्षार्थ लावून त्या अभंगाचा भावार्थ करावा लागतो. का? तुकोबारायला स्वतःच्या मनाला उपदेश करायची गरज नाही. अरे ज्यांच्या परमार्थाचा एवढा थाट आहे की प्रत्यक्ष देवानी सुद्धा त्यांच्याकडे यावं महाराज, प्रत्यक्ष देवानी त्यांची कामं करावं, असे तुकोबाराय म्हणजे सामान्य नाही. आपल्या हिंगोली जिल्ह्यासारखे हजारो जिल्हे विकले तरी सुद्धा तुकोबारायांच्या घरच्या संपत्तीची बरोबरी होणार नाही, एवढी संपत्ती तुकोबारायांच्या घरी आहे. पण महाराज सगळा पैसा वाटून दिला, दुष्काळ पडला. तुकोबारायांच्या जीवनामध्ये ही परिस्थिती आली की त्यांच्या पत्नीला खायला अन्न मिळालं नाही. त्यांची पत्नी अन्न करता करता मेली. समाजातले लोक सुद्धा समाजात बरे म्हणायला लागले नाही. देवना संसार तुका दोहीकडे चोर. शेवटी महाराज ज्यांच्या बडावरती राहायचं तो पाटील सुद्धा कोपला पाटील, गावचे लोक. आणि मग तुकोबारायांनी म्हणावं आता माझं भीक कोण घाली, आता माझं भीक कोण घाली, आता माझं भीक कोण घाली, माझं भीक कोण घाली. कोपला पाटील गावीचे लोक, कोपला पाटील गावचे लोक, पाटील गावीचे लोक, कोपला पाटील गावचे लोक. भीक कोण घाली, आता माझं भीक कोण घाली. आता माझं भीक कोण घाली, आता माझं भीक कोण घाली. ही परिस्थिती तुकोबारायांच्या जीवनात आली तरी सुद्धा तुकोबारायांनी म्हणावं बरं केले देवा निघाले दिवाळे. हे तुकोबारायांच्या परमार्थाचा थाट आहे. त्या तुकोबारायाला मनाला उपदेश करायची गरज पडेल का, हा पहिला प्रश्न आहे. म्हणून अभंगामधून जो उपदेश आहे तो उपदेश मनाला नसून जनाला आहे. तो कसा आहे त्याचा भावार्थ आपल्याला पाहायचा आहे. आज 6व्या दिवसाची सेवा आहे. आपण 6व्या दिवसाची सेवा असल्या कारणामुळे उपदेश प्रकरणातील अभंग घेतला आहे. कारण सप्त्यातले कीर्तन म्हटले की प्रत्येक दिवशी कीर्तन करायला एक काहीतरी वेगळी मर्यादा असते. प्रातस्मरणीय परमपूजनीय अमृत बाबाजींनी आमच्या मर्यादा घातलेल्या आहेत. अरे 7 दिवसाचा साप्ताहिक सप्ताह असला तर प्रत्येक दिवशी कीर्तनकाराने एक वेगवेगळी सेवा करायला पाहिजे. मग पहिल्या दिवसाची कीर्तनाची सेवा असेल तर पहिल्या दिवशी कीर्तनकाराने देवाच्या नामाचं महात्म्य सांगायला पाहिजे, देवाचं चिंतन करायला पाहिजे. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी
दुसऱ्या दिवसाची सेवा असेल तर त्या देवाला आपण ज्या संतांमुळे ओळखतो त्या संतांची सेवा स्तुती करायला पाहिजे, नामचिंतन करायला पाहिजे. म्हणून दुसऱ्या दिवशी संतपर प्रकरणातील अभंग घ्यावा. देव संत एकत्रित आले की भक्तीचं प्रागट्यकरण होत असतं. म्हणून तिसऱ्या दिवशी भक्तिपर प्रकरणातील अभंग घ्यावा. भक्ती करून अंतःकरण पवित्र झालं की त्या पवित्र अंतःकरणामध्ये उपदेश ग्रहण करण्याची पात्रता निर्माण होतं. म्हणून चौथ्या, पाचव्या, सहाव्या दिवशी उपदेशपर प्रकरणातील अभंग घेऊन समाजाला, साधकाला उपदेश करावा. आणि एकदा हा समाज परमार्थ करायला लागला. सकाळी काकडा, दुपारी भागवत, सायंकाळी हरिपाठ, रात्री कीर्तन, असं 7 दिवस सेवा केली की मग देवापुढे काहीतरी मागण्याचा अधिकार प्राप्त होत असतो. म्हणून 7व्या दिवशी देवापुढे हात पसरून दान मागायचं असतं. म्हणून 7व्या दिवशी मागणीपर प्रकरणातील अभंग घ्यावा. आणि देव जे देईल ते प्रसाद समजून ग्रहण करण्यासाठी शेवटल्या दिवशी प्रसादपर म्हणजे काल्याचा अभंग घ्यावा. विठ्ठला विठ्ठला अशी संप्रदायाची अलिखित कीर्तनाची मर्यादा आहे. पण आता ती कीर्तनाची मर्यादा लोक पाळत नाही, तो वेगळा भाग आहे. आजकाल कीर्तन अमर्यादित झाले नाहीत, काय बोलावं लागतं महाराज. काही काही भागामध्ये नामदेव महाराज असं बोलावं लागतं. आजचं कीर्तन वारकरी सांप्रदायिक कीर्तन आहे, हा वाईट पण आहे नाही का. कीर्तनकार म्हटलं की महाराज त्यांनी 2 गोष्टी कीर्तनामधून सांगायला पाहिजे. एक भक्ती सांगायला पाहिजे आणि एक वैराग्य सांगायला पाहिजेत महाराज. हे 2 सोडलं तर कीर्तनामध्ये आजकाल सर्व असतं. कशासाठी सांगायचं हे? जेणे करवणे मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची, ऐसे कीर्तन मर्यादा आहे संताच्या घरची. अशी साधू संताच्या घरची मर्यादा आहे. म्हणून त्या मर्यादेला अनुसरून, त्या नियमाला अनुसरून आज 6म दिवसाची सेवा आहे. म्हणून उपदेशपर प्रकरणातील अभंग आहे. जगद्गुरु तुकोबाराय अभंग म्हणून समाजाला उपदेश करतात. किंबहुना समाजाला उपदेश करण्यासाठीच संत या जगावरती येत असतात महाराज. संत सदा उपदेश बतावत. उपदेश कधी करतात? अरे ज्याच्यासाठी आपला जन्म आहे आपण ते करत नाही. म्हणून साधू संताला वैकुंठातून या भूतलावरती यावं लागलं आणि समाजाला उपदेश करावा लागला. ज्या वेळेला महाराज या समाजाकडे पाहतात, समाज अति जलद गतीनं काळाच्या तावडीमध्ये जायला लागला. आणि त्या काळाच्या तावडीत गेल्यानंतर त्याला त्या ठिकाणी नको नको ते 28 प्रकारच्या नरकामध्ये दुःख भोगावं लागलं. त्यावेळेला हा जीव ओरडायला लागलात महाराज. आणि ती करुण हाक आमच्या साधू संताला ऐकायला गेली. आणि म्हणून साधू संताकडून ते पाहावलं नाही. बुडता हे जण न देखवी डोळा, येतो कळवळा म्हणून या येतो हिताचा कळवळा, येतो हिताचा कळवळा, येतो हिताचा कळवळा, पडती हाती मनोनी काळा. जीव हा काळाच्या तावडीत गेला आणि त्या ठिकाणी असह्य दुःख भोगायला लागला. म्हणून साधू संताला कळवळा यायला लागला. येतो हिताचा कळवळा. आणि म्हणून महाराज आपण परमार्थ करण्यासाठी हा जन्म आपल्याला मिळालेला आहे. श्रीमद भागवताच्या 11 स्कंदामध्ये सुंदर असा भागवत धर्म सांगत असताना जनक महाराज या देहाचं वर्णन करतात. हा देह कशासाठी मिळालेला आहे? के दुर्लभो मानुषो देहो देहि नाम क्षण भंगुरः तत्रापि दुर्लभं मन्ये वैकुंठ प्रिय दर्शना. हा मनुष्य देह अति दुर्लभ आहेत महाराज. एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे तारा मानवाचा. असा दुर्लभ असणारा मनुष्य देह आपल्याला प्राप्त झाला. कशासाठी? भगवंताची प्राप्ती करण्यासाठी. आणि आपण ते करत नाही. आणि ते नाही केलं तर शेवटी ज्ञानोबाराय सांगतात, यमाचा पाहुणा प्राणी होय. मग आपण पाहुणा म्हणून यमाच्या दरबारामध्ये जाणार आहोत. आणि पाहुणा म्हणून ज्या वेळेला आपण जातो तर महाराज पद्धत आहे, पाहुणा आला की त्याला पाहुणचार दिला जातो. देतात ना? तुमच्याकडे देतात काय? कनेरगाव
तुमच्याकडे महिला मंडळ बोलत नसतात का? मला थोडंसं बोलण्या चालण्यातून कीर्तन करायची सवय आहे. तुम्हाला अपरिचित तर दिसत नाही ना? मी नाही दिसत ना? ओळखता ना तुम्ही मला? 4 वर्ष तुमच्या गावामध्ये मी येऊन गेलो. अपरिचित बुवा नाही म्हणून बोलत जा, बोलत जा. मी तुम्हाला काही करत नाही, तुम्ही बोलले तरी सुद्धा. पण बोला. काय सांगत होतो मी? पाहुणा. पाहुणा आपल्या घरी आला त्याला पाहुणचार दिला जातं, बरोबर ना? देतात ना? कोण्या पाहुण्याला कोणचा पाहुणचार देतात? तो पाहुणा जसा असेल तसा. वर्षात एखाद्या वेळेला जर पाहुणा आला तर वरण भात पोळी ताकाची कढी जलेबीची गणगडी बेसनाची वडी तुपाची तरी सोनपापडी असा पाहुणचार देतात का? नाही. पण पाहुणा जर महाराज महिन्यातून 4 वेळा येत असला तर एक दिवस महाराज घरमालकच फोन करतं, पाहुणा तिकडून येत असेल तर बकऱ्यासाठी चारा घेऊन ये म्हणतात तिकडून. अशी परिस्थिती होते नाही का? मी का सांगतो? पाहुणा ज्या अधिकाराचा असेल तसा त्याला पाहुणचार दिल्या जातं. तसं जीव ज्या वेळेला महाराज यमाच्या दरबारामध्ये पाहुणा बनून जातो त्यावेळेला त्याला त्या ठिकाणी नियमानुसार तो जसा असेल तशा प्रकारे पाहुणचार देतात. पण प्रामुख्यानं 3 पाहुणचार दिल्या जातं. पाहुणचार त्या ठिकाणी दिल्या जातं. इथे भागवत आहेत त्यामध्ये तुम्ही 28 प्रकारच्या नरकाचं वर्णन ऐकलंय. प्रामुख्यानं 3 पाहुणचार सर्वांना दिल्या जातं. कोणकोणचे? मारिते. पहिला पाहुणचार आहे त्या जीवाला मारतात महाराज. कसं मारतात? जसं आई लेकराला मारतात तसं का? नाही. मग कसं मारतं? कल्पना करा. एखाद्या फार मोठ्या महानगराचं एखादं रेल्वे स्टेशन आहे, एखादं बस स्टॉप आहे. कल्पना करा अकोल्यासारखं बस स्टॉप आहे. त्या बस स्टॉपवरती चोराची हाकरी सुटलेली आहेत. कसं पॉकेट मारतो, काय मारतो कोणालाही कळत नाही, कोणालाही दिसत नाही. शेवटी प्रशासन इतकं त्रस्त झालं, रोज लाखो रुपयाची चोरी. शेवटी प्रत्येक फलाटावरती एक पोलिसाची नियुक्ती केली. त्याचं तेवढंच काम आहे प्रवासी चढत असताना कसे खिसे कापतोय चोराला पाहणे, पण त्याच्या सुद्धा नजरेत आलेलं नाही. शेवटी CCTV कॅमेरे लावले, कॅमेऱ्यात सुद्धा चोर सापडला नाही. रोज लाखो रुपयाची चोरी, कसा खिसे कापतो कोणालाही कळत नाही. एक दिवसचा प्रसंग आहे. शेवटली ST लागली. 50 लोक STत बसू शकतात, पण त्या दारावरती शेवटली ST असल्या कारणामुळे 200 लोक उभे राहिले. आणि त्या गच्च गर्दीमध्ये तो चोर शिरला. त्याला वाटलं आता इथे आपल्याला 10-5 हजार रुपयाची व्यवस्था होते. तो खिसे कापायला लागला. खिसे कापता कापता अनावधानाने चोर सापडला. आता तिथले लोक त्या चोराला सापडल्यानंतर पूजा करतात का त्याची? काय हो तुम्ही चोरा पोलिसाच्या हातात लागला नाहीत, तुम्ही CCTVत सुद्धा दिसला नाही, तुमचे पाय दाखवा असं म्हणतात का? तुम्ही ऐकताय ना कीर्तन? मी बोलतोय ते येतं ना लक्षात? येतंय ना? ज्यानं जीवनात कधी कोणाला मारलं नसेल तो सुद्धा महाराज जोड्या भरल्या लाथानं त्याला मारतात. आमच्या भागात त्याला आग्यामार म्हणतात. आग्यामार. शेवटला कपडा फाटेपर्यंत त्याला मारतात महाराज. जसं त्या चोराला मारतात त्याच्यापेक्षा 1000 पटीने यमाचे दूत त्या ठिकाणी मारतात. हा पहिला पाहुणचार. मारिते. मारणं झालं की दुसरा पाहुणचार जोडीते. जोडतात महाराज. जोडणं कळतं का? जोडणं हा गावरान शब्द आहे. बऱ्याच साधू संतांनी बऱ्याच आपल्या वाङ्मयामध्ये गावरानी शब्द वापरलेले आहेत बघा, बऱ्याच ठिकाणी. नाहीतर महाराज मराठी भाषेचं माहेरघर आहे, त्याला पुणे असं म्हणतात, त्याला माहेरघर म्हणतात. पुण्यामध्ये एवढं शुद्ध बोलतात लोक की आपल्याला बोलता येणार नाही.
एवढं सुंदर बोलतात, एवढं स्वच्छ बोलतात. त्या पुण्याच्या शेजारी आमचे माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय राहतात. त्या ज्ञानोबारायांची किती सुंदर आणि शुद्ध भाषा आहेत. अशा शुद्ध भाषेमध्ये माऊली ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिला, पण त्याही ग्रंथामध्ये गावरानी शब्द घातलेच नाही का? नाहीतर सांगतो तुम्हाला, ते आमच्या भागामध्ये नागपूरच्या पलीकडे वर्धा आहे, वर्धा जिल्हा. त्या वर्धा जिल्ह्यामध्ये एक शब्द वापरला जातं. जसं एखादं काम जर मी केलं तर आपण म्हणतो मी केलं, पण वर्धा भागामध्ये त्याला म्या म्हणतात. म्या, एक बकरी आणि एक वर्धा जिल्ह्यातले लोक, त्याच्याशिवाय म्या कोणी म्हणत नाही, पण ते लोक म्या म्हणतात, म्या केलं म्हणतात ते. हा म्या शब्द आमच्या ज्ञानोबारांनी त्या काली ज्ञानेश्वरीमध्ये घातले. म्या बोले विल्या वेदू बोले, म्या चाले विल्या सूर्य चाले, म्या हाले विल्या प्राणवाले, जो जगाते चाळीता. तसं ज्ञानोबारायांनी तसं साधू संतांनी प्रत्येक ठिकठिकाणी काहीतरी गावठी शब्दांचा, गावरान शब्दाचा उपयोग केला. तसं जोडणं सुद्धा हा गावरान शब्द आहे. एखाद्या वेळेला एखाद्याच्या शेतीमध्ये बागायत पेरलेलं असेल, महाराज बागायत कळतं ना? बागायत कळतं, काय म्हणतात इकडे त्याला? बागायतच ना? भाजीपाला लावणं, टमाटर लावणं, मेथी लावणं, मिरची, बागायतच ना? बागायत लावलेलं आहे, सुंदर अशी पालक पेरलेली आहे, मेथी पेरलेली आहे, सांबार पेरलेला आहेत. आणि आता ते सगळं भाजी काढायला आली. आता शेतकऱ्याने पाहिलं की आता हे आपण सगळं उद्या बुकटायचं आणि वाशिमच्या बाजारपेठेमध्ये नेऊन विकायचं. 20-25 हजाराला सगळी भाजीपाला आपला जाते, आपले 2-4 महिने आपल्या घराचे सगळे सुखी समाधानी जाते. असं विचार करून तो मालक घरी आला. रात्री कोणीतरी मोकाट गुरढोर त्याच्या त्या मालामध्ये शिरलं. सगळे पालक, सगळी मेथी, सगळा सांबार खाल्ला, इतका खाल्ला महाराज की शेवटी त्या गुराला ढोराला आता चालता येत नव्हतं. ते तिथंच रवण करीत बसलं. पहाट झाली, शेतकरी मालाकडे गेला. महाराज पाहते तर 20-25 हजाराचा भाजीपाला होता, आता 1 रुपयाचा शिल्लक राहिला नाही. पाहते तर त्याच मालाखाली बसलेली, जवळ बसलेली गौमाता आहे. आता तो म्हणते काय गायीच्या अंगामध्ये 33 कोटी देव असतात, गाय पूजनीय आहे असं म्हणतात का? नाही. राग आलेला असतो. महाराज 20-25 हजाराचा माल एका रात्री गायीने खाल्ला. हातामध्ये महाराज दाणकं घेतं, पालवा घेतं, सळा घेतं, वाटेल मिळेल ते घेतं आणि त्या गायीचं, ढोराचं, गुराचं कंबरद तुटेपर्यंत झोडतं. याला म्हणतात जोडणं. आलं का लक्षात? जोडणं आलं लक्षात? पहिला पाहुणचार मारणं. जसं त्या गायीला मारतात त्याच्यापेक्षा हजारो पटीनं यमाचे दूत या जीवाला मारतात, जोडतात आणि जोडणं झाल्यानंतर तोडतात. महाराज एक कीर्तनातच मला म्हणायला लागलं, महाराज मारतात, जोडतात, तोडतात तर मरत नाही का म्हणे आपण? अरे लेका मूर्खा, हे मेल्यानंतरची यातना भोगण्यासाठी स्पेशल शरीर दिल्या जातं. जोपर्यंत आपले पाप कर्म संपत नाही तोपर्यंत त्या देहाचा नाश होत नाही. त्याला यातना शरीर म्हणतात. विठ्ठला विठ्ठला असहाय्य यातना त्या जीवाला त्या यमलोकामध्ये भोगावं लागतात. 28 प्रकारच्या नरकामध्ये त्याला टाकतात. तेलाच्या कढईमधून तळून काढतात. नको नको ते फार दयनीय अवस्थेचे त्या ठिकाणी त्रास या जीवाला देतात. तेव्हा हा जीव खूप ओरडतो, रडतो. ते करुण पुकार आमचे ज्ञानोबाराय तुकोबाराय वैकुंठामध्ये ऐकतात आणि त्यांना बघवणं होत नाही. म्हणून बुडत आहे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. म्हणून वैकुंठ सोडतात, या भूतलावरती येतात, सांगतात आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासे. आता तरुण नेण्यासाठी तुम्हापर्यंत आलो. आणि इथे येऊन करतात काय तर झोपलेल्या जीवाला जाग करण्याचा प्रयत्न करतात. उठा जागे भारी आता, उठा जागे भारी आता, मरण करा पंढरीनाथा, मरण करा पंढरीनाथा, चरणी ठेवा पुत्र
चरणी देवा माता चुकवी व्यथा जन्माच्या तुझा जागे वारे आता वन करा पंढरीनाथा भावे चरणी देवा माता चुकवी व्यथा जन्माच्या मोठा जागे वारे आता सुंदर अभंग आहेत महाराज. काकड्याच्या अभंगामधून नामदेव महाराज जागा करतात. काकडा माहिती आहे ना तुम्हाला? काकडा, काकड्यामध्ये इथं काकडा होतो ना, सकाळी काकडा होत असेल ना. काकड्याला येतात ना तुम्ही महिला मंडळ? येतात ना महाराज. आमचा काकडा सकाळी चुलीपाशीच होतं महाराज. उठवणी वेगेशी चला जाऊ चुलीपाशी. हे जुनं आहे, आता चूल राहिल्या नाहीत, आता पलट करावं लागतं महाराज प्रमाणाला. उठवणी वेगेशी चला जाऊ गॅसपाशी. तिथे गेल्यानंतर आमच्या मावशा करतात काही, सर्वात पहिला कार्यक्रम पातेले ठेवतात, त्यात पाणी टाकतात, त्याला उकडू येऊ देतात, त्यात पुन्हा महाराज पत्ती टाकतात, मग साखर टाकतात, त्यात अद्रक टाकतात, विलायची टाकतात, दूध टाकतात. खदखद उकडू आलं की मग त्याला कपामध्ये घेतात ना, त्याच्याकडे पाहून म्हणतात जळती पातकाच्या राशी चहाचे कप देखलिया. महिला मंडळींचा काकडा तिथून सुरू होतो महाराज. चहा एक कलियुगातलं अमृत आहे. सकाळी सकाळी काकडा केला पाहिजे. आमच्या वारकऱ्यांची फार सुंदर साधना आहे. सकाळची साधना काकडा आहे आणि सायंकाळची साधना हरिपाठ आहे. ज्याने जीवनामध्ये काकडा केला, हरिपाठ केला, त्याला दुसरं जीवनामध्ये दुसरी साधना करायची गरजच शिल्लक नाहीत महाराज. ठीक आहे, सुंदर साधना आहे आमच्या जीवनात. ते काकड्याच्या अभंगामध्ये नाथ महाराज नामदेव महाराज समाजाला जाग करतात. उठा जागे वारे आता. यावर काही हुशार लोकांचा प्रश्न पडतोय, महाराज जागे करतात तर आम्ही काही झोपलो आहेत का? कारण जाग कुणाला करतात? जो आधी झोपला असेल. जाग झालेल्या माणसाला पुन्हा जाग करणार आहेत का? हो महाराज झोपता कसा? उठा उठा. मग महाराज आम्ही जागे आहे आणि पुन्हा तुम्ही आम्हाला जाग करतात. बरोबर आहे. साधू संत ज्या झोपेतून जाग करतात ती झोप आध्यात्मिक झोप आहे. झोप दोन प्रकारची आहे, एक व्यावहारिक झोप आणि एक आध्यात्मिक झोप. व्यावहारिक झोप वेगळी. आता तुम्ही कीर्तन संपल्या घरी जाणार, खाटेवरती पडणार आणि खात्यावर पडले की निवांत झोपणार, ती व्यावहारिक झोप. ती विचित्र प्रकारची असते. काही लोक इतके विचित्र झोपतात महाराज, ते जर झोपले ना की एवढे जोरजोरात घोरतात की शेजारच्या 50 लोकांना झोपू देत नाहीत. एकदा ते झोपे गेले, शेजारच्या 50 लोकांना ते आरामात झोपतात, पण शेजारच्या लोकांना झोपू देत नाही. याला घोरी झोप म्हणतात महाराज. काही लोकांची डोळेफाडी झोप असते, त्यांचे अर्धे डोळे उघडे असतात महाराज. दुसऱ्याने जर झोपेत पाहिलं तर भीतीपोटी दुसरं झोपणार नाही, पण हे झोपलेलं असतं. काहींचे तोंडफाडी झोप असते, ते तोंड उघडं करून झोपतात. एखाद्या वेळेला कुत्रं येतं, बिना ढगाचा पाऊस पडून जातं, तरी याला कळत नाही. ते सकाळी म्हणतं आज खूप खारट झोप लागली, म्हणतं लेका तो तुझ्या झोपीचा प्रकार आहे. ही व्यावहारिक झोप आहे. साधू संत या झोपेतून जागा करत नाहीत महाराज. मग कुठल्या झोपेतून जागा करतात? ते आध्यात्मिक झोपेतून जागा करतात. मग आध्यात्मिक झोप कुठली? अरे ज्याच्यासाठी अनमोल किमतीचा नरदेह तुम्हाला प्राप्त झालेला आहे ते करत नाही आणि नुसतं संसार कर्म करत चाललेला आहे. साधू संत सांगतात आता झोपत राहू नको, आता या झोपेतून जागा हो. उठ जाग मुसाफिर भोर भई, अब रैन कहा तू सोवत है, जो सोवत है सो कोवत है, जो जागत है सोई पावत है. उठा जागे वारे आता. आता जागे व्हा. आता भगवंताचं चिंतन करा. जाग करायला लागलेत महाराज. तरी सुद्धा लोक जागे होत नाही. साधू संत ठिकठिकाणी महाराज समाजाला उपदेश करतात. अरे नाही तुम्हाला आतापर्यंत करता आलं, आता तरी करा. आता तरी पुढे हाचे उपदेश नका करू नाश आयुष्याचा. अनेक ठिकाणी उपदेश केला तरी सुद्धा समाज ऐकत नाही. शेवटी समाजाचा कळवळ यायला लागला, समाजाचा दळवळ यायला लागला. जेव्हा ऐकत नाही शेवटी महाराज तुकोबारायला राग आला आणि रागावून महाराज साधू संत शिव्या द्यायला लागलेत. किती सांगू तरी नायकती बटुकीचे पुढे शिंदडीचे रडतील. ठिकठिकाणी साधू संताला राग येतात महाराज. समाज ज्यावेळेला ऐकत नाही ना
तेव्हा आमच्या साधू संतांनी रागावून समाजाला जाग करण्याचा प्रयत्न केला. आमच्या वारकरी संप्रदायामध्ये एक असे संत होऊन गेले ज्यांना काहीही बोला कितीही बोला तरी राग येत नाही, ज्याला शांती ब्रह्म म्हटलं जातं. यवन अंगावरी थुंकला 108 वेळा यवन अंगावर थुंकला तरी त्याला राग आला नाही. शेवटी त्यालाच प्रसाद देऊन मुक्त केले. एवढे शांती ज्यांच्या अंगात आहे तरी समाजाकडे पाहिलं आणि समाज अधोगतीला जात असताना त्यांनी आपली शांती तोडली आणि रागावून समाजाला बोलायला लागलेत. अरे इतकं सांगून तरी तुला ऐकत नाही, तू जिवंत तरी कसा राहिला. सर भक्तिविन पशु, ज्या वेळेला हे प्रमाण मी बऱ्याच ठिकाणी देतो, काही लोक म्हणतात महाराज हे प्रमाण माणसासाठी नाही का. नाथ महाराज म्हणतात ना भक्तिविन पशु. अरे जो परमार्थ करत नाही, जो एकादशी करत नाही, जो माळ घालत नाही, जो कीर्तन ऐकत नाही, जो दान करत नाही, जो सप्त्याला येत नाही, वर्गणी देत नाही, तो माणूस थोडी आहे. त्याला माणूस म्हणू नये महाराज, म्हणून त्याला पशु म्हटलेला आहे. म्हणून भक्तिविन पशु कशासी वाढला, त्याला 5वीच्या दिवशी सटवेने का घेऊन गेला नाही, सटवेने नेला कैसा नाही. किंबहुना नाथ महाराज याच्याही पुढे जाऊन बोलतात. महाराज काय माय गेली होती भूतापासी, अरे नये मुकासी, अरे मुडा यमकाज बतडा कावे, तू क्या जाणे लडका. रागावले महाराज, संत रागावले. तरी सुद्धा समाज ऐकत नाही का. समाजात काही असे लोक असतात महाराजांना कितीही समजावण्याचा प्रयत्न करा त्यांच्यावरती परिणाम पडत नाही. त्याला कुच्चर म्हणतात महाराज. कुच्चर आमच्या भागामध्ये, काही भागात त्याला कुटण म्हणतात. तसा हा धान्यातला शब्द आहे, माणसात वापरला जात नाही. धान्यामध्ये कुटण असतात, काही भागात त्याला कुच्चर म्हणतात. ते चणे असतात बघा, सोले, हरभरे, त्याची उसळ करतात. तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? हरभराच म्हणतात ना. ज्याचं बेसन करतात डाळीचं त्याला हरभरेच म्हणतात ना. त्या हरभऱ्याची उसळ केल्या जातं महाराज. उसळ महिला मंडळी तुम्ही करतात ना. काही तर महाराज कोमात गेल्यासारख्या झाल्यात. तुम्ही जागे आहात ना. काही मावशा महाराज घरूनच ठरून येतात. ते सखूबाई त्या शेल्यावर राहतं, मी या शेल्यावर राहतं, आपण कीर्तनात गेलं की तिथं बोलून घेऊ. इथं आल्या का 2 तास त्यांचं तेच चालतं महाराज. इकडे नाही, तुमचं तुम्ही चालू ठेवा, मी काहीच म्हणत नाही तुम्हाला. ते हरभरे सांगत होतो मी, त्याची उसळ करतात काही. ते जर महाराज आत्ताच्या आत्ता करायची असली तर जमतं का दादा? जमतं का मावशी? जमतं का? आता जर मी म्हटलं की तुमच्याकडे मी उसळ खायला येतो, हरभऱ्याची छान उसळ करा, जमल का? नाही जमणार महाराज. का जमणार नाही? त्याच्यासाठी प्रक्रिया असतं महाराज. उसळ खायची असेल ना, मग महाराज 12 तासाआधी आम्हाला सांगा. रात्री ते चणे मुरू घालायचे असतात. उद्या जर उसळ करायची आहे, आज रात्री ते हरभरे पाण्यामध्ये मुरू घालायचे असतात. रात्रभर ते पाण्यात मुरायला घातली की सकाळी सगळेचे सगळे हरभरे मुरून पाण्याच्या वर येतात ना. महिला मंडळ येतात ना. हो म्हणा जोरानं हो म्हणा. रात्रभर ते हरभरे पाण्यामध्ये भिजायला टाकले की सकाळी सर्वचे सर्व हरभरे भिजून पाण्याच्या वर येतात ना. जोरानं बोला ना, मला ऐकायला कमी येतं वैमानाच्या. बोला ना, येतात ना. रात्रभर पाण्यामध्ये ते हरभरे भिजायला टाकले की सकाळी सर्वचे सर्व हरभरे भिजून वर येतात ना मावशी? येतात ना. चालू देऊ का रात्रभर मी असं? काय असतं ते इथून महाराज, कोणी महाराजनं काही सांगितलं, वांग्याच्या झाडाला आलू लागतं का, ते होच म्हणतात महाराज. तुम्ही केली नाहीत का कधी उसळ? केली नाही का कधी? रात्रभर चणे भिजायला टाकले की सर्वचे सर्व चणे सकाळी भिजून वर येतात ना. तरी होच म्हणतात महाराज. आता घरी गेल्यावर करून बघा. आता घरी गेल्यावर करून बघा तुम्ही महाराज. रात्रभर पाण्यामध्ये चणे भिजायला टाकले, हरभरे भिजायला टाकले की सकाळी सर्वचे सर्व हरभरे भिजून वर येतात. सगळे नाही येत, सर्व नाही येत. काही पाण्यात बुडातच राहतात महाराज. घरी गेल्यावर करून बघा तुम्ही. आता हे कीर्तनातून सांगावं लागतं. मग महाराज सकाळी सर्वचे सर्व जे चणे वरावर आलेले असतात ते मावशी आमचे सगळेचे सगळे चणे काढून घेतात. त्याला स्वच्छ 1-2 पाण्याने धुवून काढतात महाराज. मग सुंदर असं पातेल्यामध्ये त्याचं पाणी असं झरू देतात. मग महाराज अशी सुंदर कढई
गॅस शेगडीवरती ठेवतात, त्यामध्ये थोडं तेल टाकतात, त्यामध्ये थोडं जिरं टाकतात, मग मिरची टाकतात, त्यामध्ये थोडी राई टाकतात, मग सुंदर अद्रक लसणाची पेस्ट टाकतात, मग गोड लिंबाचा पाला टाकतात. आता सगळं असतं तर मी इथं करूनच दाखवलं असतं तुम्हाला. मग सुंदर अशी महाराज ते चण्याची उसळ तयार करतात. ते उसळ एका प्लेटमध्ये घेतात. मग महाराज त्यावरती बारीक कांदा कापून टाकतात, त्यावरती सुंदर अशी शेव टाकतात, मस्त अशी लिंबाची फोड त्यावरती ठेवतात. असं फक्त पाणी सुटू देऊ नका, फक्त लक्षात घ्या. आणि असं सुंदर उसळ करून मालकाच्या हातात आणून देतात. घ्या हो घ्या, उसळ खा. आणि मग ते चण्याची हरभऱ्याची उसळ मालक मोठी चवी घेऊन खातो. आणि ते उसळ संपली की मग ते खाली असलेली प्लेट किचनमध्ये आणून ठेवतो. तेव्हा ज्या ठिकाणी आपण कचरा टाकतोय त्या डस्टबिन जवळ ते खाली राहिलेले जे चणे असतात, हरभरे असतात बुडात राहिलेले, ते सगळे मावशीने वेगळे काढलेले असतात. त्यावेळेला मालक रागावतो, अगं मूर्ख, अगं एवढे महागाचे हरभरे आहे आणि हे कचऱ्यात फेकण्यासाठी काढून ठेवले, याची उसळ का केली नाही? तेव्हा मावशी सांगता, हो ते उसळ करण्याच्या लायकीचे नाही, कारण ते कसे आहे कुच्चर. तुमच्या भागात कुच्चरच म्हणतात त्याला. हां, कशा आहे ते? कुच्चर आहे, कारण ते भिजलेले नाही, त्याची उसळ करता येत नाही. कुच्चर का म्हणतात त्याला? का म्हणतात? कारण ते 4 विशेषणात बसतात, म्हणून त्याला कुच्चर म्हणतात. कोणकोणचे? ते जर भिजायला टाकले तर भिजत नाही, ते जर शिजायला टाकले तर शिजत नाही, ते जमिनीत टाकले तर उगवत नाही, पोटात टाकले तर पचत नाही. असे 4 विशेषणात बसतात, म्हणून त्याला कुच्चर म्हणतात. तसे काही गावामध्ये काही लोक असतात महाराज, ते स्वतःही कीर्तनाला येत, जे जातात त्यांना जाऊ देत नाही, स्वतः दान देत नाही, आणि जे देतात त्यांना बरं म्हणत. बोला ना काहीतरी, तुम्ही शांतच राहतात का? बोला काहीतरी. असे जे लोक गावामध्ये असतात त्यांना काय म्हणतात? तुम्ही म्हणा बाबा तुमचं गाव आहे, मला काही कीर्तन झाल्यावर जायचं आहे, त्याला कुच्चर म्हणतात. तसे समाजामध्ये काही लोक असतात महाराज, कितीही सांगा तरी सुद्धा त्यांच्यावरती परिणाम होत नाही. पण अशाही लोकांची साधू संताला दया येतं. का? कारण साधू संत समाजाचे मायबाप आहे. तुम्ही संत माय बाप कृपावंत, साधू संत समाजाची मायबाप आहे. लेकरं अधोगतीला जात असताना समाजाला बघत नाही, साधू संताला बघत नाही. अशाही लोकांचा उद्धार व्हाव, यांनीही परमार्थ कराव, त्यासाठी अशा लोकांच्या पाया सुद्धा लागले साधू संत. लागून या पाया विनवितो तुम्हाला, तुमच्या पाया लागतो. आता तरी परमार्थ करा, आता तरी परमार्थाला लागा, आता तरी कथा कीर्तन ऐका, आता तरी जीवनाचं कल्याण करून घ्या. पाया पडून सुद्धा समाज ऐकला नाही. शेवटी या समाजाला बापाचा दर्जा दिला आणि साधू संत लेकरं झाले. ज्या वेळेला लेकरं एखाद्या गोष्टीचा हट्ट करतात तेव्हा मायबाप त्याचा हट्ट पुरवतात की नाही? पुरवतात ना. तसं समाजासाठी साधू संत मुलगा झाले, लेकरं झाले, आणि समाजाला बाप म्हणून विनवणी करायला लागलेत महाराज. करा रे बापांनो साधना हरीची. काही बाप म्हणत महाराज, आणि बाप म्हणून साधू संत विनवणी करायला लागले. संत चरणी भावदारा दिला, स्वतः लेकरू झाले आणि लेकरू होऊन समाजाला विनंती करायला लागले. संत चरणी भावधरा क्षणोक्षणा नामस्मरा मुक्ती सायोजतावरा हेची करा बापानो. बाप म्हटलं महाराज, तरी सुद्धा समाजावरती काही परिणाम पडला नाही. काही लोकांना कितीही करा त्यांच्यावरती परिणाम पडत, ते पालथ्या घागरीवर पाणी टाकल्यासारखं होतं महाराज. शेवटी महाराज अनेक प्रकारे विनंतीही केली, रागावले सुद्धा, पाया सुद्धा पडले, तरी समाजावरती परिणाम पडला नाही. शेवटी तुकोबाराला राग आला महाराज. अरे यांना उपदेशही करतो, यांना जागही करतो, रागवूनही बोलतो,
यांना बाप म्हणूनही संबोधतो, तरी सुद्धा हे समाज ऐकत नाही. अरे हा समाज माझा उपदेश ग्रहण करण्याच्या लायकीचा नाही. राग आला महाराज, आणि रागाच्या भरामध्ये हातामध्ये विना चिपडी हातात घेतली, देहू गाव सोडलं आणि भंडारा डोंगरावरती येऊन भगवंताचं चिंतन करायला लागले. जा, आता या समाजाला उपदेशच करायचा नाही म्हणून फक्त भगवंताचं चिंतन करायला लागले तुकोबा राय. पण महाराज किती वेळपर्यंत? कारण साधू संत समाजाचे मायबाप आहे आणि प्रत्येक मायबापाला आपल्या मुलाचा कळवळ येत असतो महाराज. कशा प्रकारे? मी सांगतो त्या प्रकारे. एक माळकरी आणि त्या माळकऱ्याचा मुलगा दारू प्यायला लागला. दारुड्याच्या संगतीमध्ये रोज दारू पिऊन घरी यायला लागला. एक दिवस बापाला सहन झालं नाही आणि बापाने रागवायला आरंभ केला. मूर्खा, अरे आजूबाजूच्या 50 गावामध्ये महाराज माळकरी म्हणून मला ओळखतात, माझ्यासारख्याचा माळकऱ्याचा मुलगा दारू पिऊन येतो. जा, आजपासून तू माझा मुलगा नाही, मी तुझा बाप नाही, ह्या घरामध्ये अजिबात पाय ठेवायचा नाही, निघून जा माझ्या घरातून. असं म्हणून सकाळी 10 वाजता मुलाला घराच्या बाहेर काढलं बापाने. मुलगाही तावामध्ये निघून गेलात महाराज. 10 वाजता घराच्या बाहेर पडला. 12 वाजले, 2 वाजले, 5 वाजले, 6 वाजले तरी घरी आला नाही. शेवटी 6 वाजतापासून बाप दाराकडे लक्ष लावून पाहायला लागला. आता येईल माझा मुलगा, आता येईल. 7 वाजले, 8 वाजले, 9 वाजले तरी मुलगा ज्या वेळेला येत नाही. शेवटी बापाने हातामध्ये मोबाईल घेतला, मुलाचा नंबर डायल केला, मुलाला फोन केला आणि फोन करून महाराज बाप म्हणायला लागला, अरे वाईट कर्म केलं, दारू पिणं चांगलं असतं का लेका? अरे आसपासच्या गावामध्ये माडकऱ्यांचं घर आहे, आपलं लोक कसं बोलतात म्हणून रागामध्ये मी बोलून गेलो, तुला निघून जा म्हटलं. अरे बापाने रागवायचं असतं. अरे बाप रागावला म्हणून मुलाने निघून जायचं नसतं बाळू. ये बाबा, जिथे कुठे असतील घरी ये रे, तुझी आई तुझी वाट पाहत आहे. मी का सांगतो तुम्हाला, सकाळी 10 वाजता तू माझा मुलगा नाही, मी तुझा बाप नाही, निघून जा माझ्या घरातून असं म्हणणारा बाप संध्याकाळपर्यंत लेकरू घरी येत नाही, तेव्हा बाप त्या मुलाला घरी बोलावण्याचा प्रयत्न करतो. का? कारण बापाचं अंतःकरण आहे. तसं जगाच्या कल्याणाकरता साधू संत या भूतलावरती येतात. जर साधू संतांचं ऐकत नसेल आणि समाजाला उपदेश करणं साधू संत सोडून देत असेल तर महाराज त्यांना संत कसं म्हणावं? म्हणून तुकोबाराय विचार करतात, अरे बापाने रागवायचं असतं, मुलाने न ऐकण्यासारखं करायचं असतं. तसं समाज नाही ऐकला तरी साधू संतांनी उपदेश करत राहायला पाहिजे. अरे पण हा ऐकत नाही ना आता हे समाज. तेव्हा त्या समाजाची दया यायला लागली. तेव्हा तुकोबाराय म्हणतात, आपण या समाजाला उपदेश केला पाहिजे. पण आता ऐकत नाही, मग करायचं काय? म्हणून एक उपाय केला तुकोबारायांनी. तुकोबारायांनी समाजाला समोर ठेवलं. पण महाराज समाजाने रागवायचंच असतं आणि साधू संतांनी सहन करायचं असतं. तुकोबाराय म्हणतात, मी या समाजाला असं अधोगतीला जाऊ देऊ शकत नाही. अरे पण ऐकत नाही ना समाज. तेव्हा समाजाला उपदेश करण्यासाठी तुकोबारायांनी युक्ती केली. समाजाला समोर ठेवलं, निमित्त मनाचं केलं आणि मनाचं निमित्त करून जनाला उपदेश करायला लागले. नको नको म्हणा. अभंगाची सुरुवात करत असताना तुकोबारायांनी 2 वेळा नकारार्थी शब्द घातला. 1 वेळा घातला असता तरी चाललं असतं. नको हे म्हणा, माया जाळ्यामध्ये गुंतू नको. पण 1 वेळा शब्द घातला असता तर आज्ञा दिल्यासारखं झालं असतं. एखादं फार महत्वाचं काम असलं की मग महाराज ऐकत नसलं तर ते विनंती करून करायचं असतं. तुकोबारायांनी सगळा प्रयत्न करून समाज ऐकत नाही म्हणून विनंती पर दिसलं पाहिजे म्हणून 2 वेळा शब्द घातला, नको नको. उपदेश करत असताना महाराज समाजाची नाडी ओळखले आणि मुख्य इंद्रिय हातात घेतलं, त्याचं नाव आहे मन. मनालाच उपदेश का केला याचं कारण आहे. एकाला उपदेश करत बसलं तर एक इंद्रिय आपल्या ताब्यात येणार नाही. का? त्याचं कारण आहे, एकाला एक आवडत नाही, एकाला सर्व आवडत नाही, सर्वाला सर्व आवडत नाही, सर्वाला एक आवडत नाही. काय काय सांगितलं मी? तुम्ही आहात ना जागे? काय काय सांगितलं मी? एकाला एक आवडत नाही, एकाला सर्व आवडत नाही, सर्वाला सर्व आवडत नाही, सर्वाला एक आवडत नाही. लक्षात असलं तर घ्या, नाही तर जाऊ द्या बरोबर. एकाला एक आवडत नाहीत महाराज, नाही काय? एकाला सर्व आवडत नाही. कानाला जे आवडतं ते नाकाला आवडतं का?
नाकाला जे आवडतं ते मुखाला आवडतं का? मुखाला जे आवडतं ते डोळ्याला आवडतं का? एका एकाला आवडत नाही. बरं, यांना तुम्ही किती तृप्त करण्याचा प्रयत्न करा, तृप्त होत नाही. किती जिलेबी खाल्ल्यानंतर महाराज आपली जिलेबीची हाव संपेल? एकाने इतकी जिलेबी खाल्ली, आवडीची होती, बरं इतकी खाल्ली नरड्यापर्यंत आली. असं नरड्यात बोट टाकलं तर गणगडी बाहेर काढता येईल एवढी जिलेबी खाल्ली. तरी महाराज आग्रह करणारा म्हणू लागला, अहो आवडतं ना तुम्हाला, घ्या ना जिलेबी. अरे आता भरपूर झाली, पण तुमची इच्छा आहेत ना देण्याची, असं करा डब्यात बांधून द्या, घरी गेल्यानंतर खाऊ. म्हणजे इतकी जिलेबी खाऊन सुद्धा तृप्तता संपली का? भोगे न भोगता वयमेव भोगता. नाही काय? आपल्याला असं वाटतं की आपण महाराज भोग भोगत आहे, पण भोगच आपल्याला भोगून जातं. बऱ्याच दारुड्या लोकांना असं वाटतं की आम्ही दारू पितो, असा त्यांचा गैरसमज असतो. पण दारू पिणारा जगात कोणी आलेला हे कळणार नाही, कारण तर दारू पिणारं कोणी नाही. तुम्हाला समजल असं सांगतो. बऱ्याच लोकांना असं वाटतं आम्ही सुपारी खातो, म्हाताऱ्या लोकांना, बऱ्याच लोकांना असं वाटतं आम्ही सुपारी खातो, पण सुपारी खाता खाता ते सुपारी यांचे दात खाऊन टाकतं. बरोबर आहे ना? जी वस्तू खाल्ली जातं ते संपतं का नाही? सुपाऱ्या संपल्या का? ट्रकनं मिळतं, पण सुपाऱ्या खाणाऱ्याचे दात संपून जातं का? याचं कारण आहे आपण भोगाला भोगू शकत नाही, भोगच आपल्याला भोगून जातंय. प्रत्येक इंद्रियाचा काही ना काही भोग आहे. म्हणून एक एक इंद्रियाला तृप्त करण्याचा प्रयत्न केला, आयुष्य संपल पर ते इंद्रिय तृप्त होत नाही. मग या सर्व इंद्रियाचा राजा मन आहे. म्हणून ते एक मन जर आपण परमार्थाकडे लावलं तर मग महाराज प्रत्येक इंद्रिय परमार्थाकडे लागल्याशिवाय राहणार नाही. कारण परमार्थाचा शरीराचा राजा मन आहे महाराज. लोकांच्या मनात असलं तर लोक कीर्तनाला येतात, नाही तर बाहेरच बसतात. बरं, इथे आल्यानंतर मनात असलं तर मंडपात बसतात, नाही तर पुन्हा बाहेर बसतात. बरं, मंडपात बसल्यानंतरही मनात असलं तर कीर्तन ऐकतात, नाही तर बसून महाराज नुसतं पाहतात. हे मनाची गरज आहे महाराज इथे. म्हणून महाराज ते मन फार महत्वाचं आहे. म्हणून ते समाजाची नाडी तुकोबारायाने ओळखली, आणि म्हणून तुकोबारायाने मुख्य पात्र निवडलं उपदेश करण्यासाठी, ते मन. आणि म्हणून उपदेश करायला लागला, नको नको म्हणा. पुन्हा एक सांगतोय महाराज, ते मन परमार्थाला लागत नाही. परमार्थाला मनाला सगळं आवडतं, पण परमार्थ आवडत नाही. ते तुम्ही भागवतामध्ये कपिल देवहूती संवाद ऐकला असेल, त्यामध्ये सुंदर विवेचन केलेलं आहे महाराज. आईने कपिल भगवंताला विनंती केलेली आहे, देवहूती मातेने, अरे हे सर्व संसारातल्या पदार्थावरती मन लागतंय, पण भगवंताच्या चरणावरती मन लागत नाही. हे मन भगवंताच्या चरणावरती लागाव असं काहीतरी सांगा. त्यावेळेला सांख्यशास्त्राचे सुंदर अशा प्रकारे कथा सांख्यशास्त्र आपल्या आईला देवहूती मातेला सांगितलेलं आहे. आता तेवढा वेळ माझ्याकडे नाही, म्हणून मी त्या विषयावर जाणार नाही. पण सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की हे मन भगवंताच्या चरणावरती लागत नाही, संसारातल्या सर्व गोष्टीवरती लागतंय. हे मन माशीसारखं आहे. माशी माहिती आहे? माशी माहिती आहे तुम्हाला? मावशी माशी माहिती आहे? मावशी हो म्हणा, नाही तर नाहीतरी म्हणा. तुम्ही अशा बसल्यानो हालिंग न डोळी. माशी घरामध्ये सुंदर सुंदर पक्वान्न करतात आमच्या मावशा. आता उद्या गुढीपाडवा आहेच, त्या गुढीपाडव्यानिमित्त सुंदर असं पक्वान्न, कोणी जिलेबी, बासुंदी, रबडी, गुलाबजाम, कालाजाम, खवा असं सुंदर बनवलेलं आहे आणि स्वयंपाक रूपमध्ये ठेवलेलं आहे. एक माशी येते, कधी गुलाबजामवरती, कधी रबडीवरती, कधी कालाजामवरती, कधी जिलेबीवरती. त्या मावशीला राग येतं, रागाच्या भरात म्हणते, अगं सकाळचे 4 वाजतापासून उठून हे सगळंचं सगळं पदार्थ मी बनवलं आणि सगळ्या पदार्थावरती बसून बसून सगळं खराब करतोय तू. माशी सांगते, माझा स्वभावच आहे सगळ्या पदार्थावरती बसणं, चंचल हा माझा स्वभाव आहे. असं या सगळ्या पदार्थावरती का बसतंय? हे सगळे मला चकचकीत दिसतंय म्हणून या पदार्थावरती बसतंय. असं? अगं मग हे सगळे चकचकीत दिसतंय तर या सगळ्या पदार्थाला चकचकीत निर्माण करणारा चुलीतला विस्तव आहे, आणि तो चुलीतला विस्तव त्याच्यापेक्षा चकचकीत आहे, मग त्याच्यावर का बसत नाही तू? माशीने सांगितलं, त्या विस्तवावर बसवणं आम्हाला आमच्या पूर्वजांनी शिकवलेलं नाही, आणि समजा न शिकवता त्या विस्तवावर जर मी बसली तर परत काही मला तिथून उठता येणार नाही. अरे उठता येणार नाही काय? ती माशी शिल्लक राहणार नाही, तिचं रूपांतर कशात होईल? विस्तवामध्ये. मी का सांगितलं तुम्हाला, मन माशीसारखं आहे महाराज. जसे माशी सर्व पदार्थावरती बसतंय पण देवाच्या चरणावरती बसत नाही, तसं हे मन संसारातल्या प्रत्येक पदार्थावरती बसतंय
पण ज्या भगवंताच्या चरणाने सर्व पदार्थाला चकचक निर्माण केलेला आहे त्या पदार्थावरती कधीच मन बसत नाही. एकदा जी माशी त्या विस्तवावर बसली की परत तिला उठता येत नाही, तसं हे मन एकदा भगवंताच्या चरणावरती बसलं रे बसलं की परत माघारे येत नाही, परत माघारी येत नाही, परत माघारी येत नाही. येणे सोसे मन झाले हाव भरी, येणे सोसे मन झाले हाव भरी, येणे सोसे मन झाले हाव भरी, येणे सोसे मन झाले हाव भरी. परत माघारी येत नाही, परत माघारी येत नाही, परत माघारी येत नाही. एकदा मन परमार्थाला लागलं की मग परत येत नाही ना. म्हणून एकदा या मनाला परमार्थाकडे लावायचं. म्हणून निमित्त केलं ते मनाचं, पात्र निवडलं ते मनाला. आणि म्हणून उपदेश करतात, नको नको मना हे मना काय करू नको तर गुंतू मायाजाळी, मायाजाळामध्ये तू गुंतून पडू नको. आता मायाजाळ सांगण्यासाठी आधी माया कळली पाहिजे. आणि आता जर मी माया आणि ब्रह्म जग सांगत बसलो तर सगळे लोक झोपी जाईल. कीर्तनामध्ये जेवढं तुम्ही विनोद करता आला तेवढं केला पाहिजे अशी लोकांची अपेक्षा आहे, नाही काय. आजकाल कीर्तनकाराकडून लोकांच्या अपेक्षाच बदलल्यात महाराज, नाहीत काय. फक्त मनोरंजनासाठी आता कीर्तन व्हायला लागले असं म्हणलं तरी काही हरकत नाही. पण आमच्या किसनरावजींना बरोबर माहिती आहे कुठं काय दिलं पाहिजे. या कार्यक्रमाचे मी म्हणजे प्रत्येक वर्षी मला त्यांचं नियोजन सांगतात. ते अशा प्रकारचं नियोजन आहेत महाराज, नाही काही. गेल्या 2 वर्षाआधी महाराज अमृत महोत्सवामध्ये मोठमोठे विद्वान लोक त्यांनी या ठिकाणी आणले. पण आता काही कार्यक्रम सोडले तर महाराज लोकांच्या अपेक्षा इतक्या बदलून गेलेल्या आहेत की कीर्तन आता मी काही ठिकाणी महाराज कीर्तनाला गेलो की लोकांचा पहिला असं कीर्तन हो द्या महाराज, मजा आली पाहिजे. मजा काय तमाशा आहे हा, असू द्या. मला काय सांगायचं आहे, इथे जर माया आणि ब्रह्म सांगत बसलो तर झोपी जाल तुम्ही. एवढं कठीण नाही, पण मी तुम्हाला साधं सोपं सरळ सांगण्याचा प्रयत्न करतो. माया म्हणजे काय. रामायणामध्ये एका ठिकाणी मायेची व्याख्या आलेली आहे. लक्ष्मणजीने रामचंद्र प्रभूला विचारलेलं आहे, तेव्हा रामचंद्र प्रभू मायेची व्याख्या सांगतात. मयूर मोर तोर तय माया, मी आणि माझं, तू आणि तुझं याचं नाव आहे माया. हे कठीण होईल तर याच्यापेक्षा सोपी करून सांगण्याचा मी प्रयत्न करतो. जे नाही ते दाखवतं, जे नाही ते तुमच्या पुढे सत्य करून दाखवतं, आणि जे सत्य आहे ते तुमच्या पुढून लपवतं, याचं नाव आहे माया. विठ्ठल विठ्ठल. ईश्वर सत्य जगन मिथ्या. या जगाच्या पाठीवरती एकच सत्य आहे, त्याचं नाव आहे ईश्वर, त्याचं नाव आहे देव. सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. देवाला सांगतात, देवा जगामध्ये त्रिवार सत्य तू आहे, फक्त तू सत्य आहे, तू सत्य आहे, तू सत्य आहे. आणि मिथ्या सर्व जग आहे. पण मिथ्या असणारा जग प्रत्येकाला सत्य करून दाखवतं, आणि सत्य असणारा देव जगापुढे मिथ्या करून दाखवतं, याचं नाव आहे माया. आणि या मायेच्या मायाजाळामध्ये तुम्ही आम्ही गुरफडून पडलेलो आहोत. वास्तविक जीव हा निर्मुक्त आहे, निर्मोही आहे, सुखरूप आहे, अविनाशी आहे. कारण तो अविनाशी भगवंताचा अंश आहे. गीतेमध्ये परमात्मा सांगतात की ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः. ईश्वर अंश, जीव अविनाशी. हा जो अंश आहे ना, हा देवाचा अंश आहे. मग देवाचा अंश दुःखरूप होईल कसा. महाभारताच्या शांती पर्वामध्ये एक सुंदर असं प्रकरण आलेलं आहे, ज्यामध्ये एक मदालसा नावाची माऊली आपल्या मुलाला सुंदर असा उपदेश करतात. त्या मुलाला उपदेश करत असताना मदालसा सांगते, बाळा कि सिद्धोसी नित्योसी निरंतरोसी संसार माया परिवर्तितोसी. हे बाळा, तू सिद्ध आहे, तू नित्य आहे, तू निरंतर आहे. परिवर्तन तुझ्यात नाही, परिवर्तन संसारामध्ये. संसार माया परिवर्तितोसी. संसारात निरंतर परिवर्तन होतं. जसं आता आहे तसं काल नव्हतं, जसं आज आहे तसं उद्या राहणार नाही. निरंतर परिवर्तन ज्याच्यात आहे त्याचं नाव संसार आहे. आज उद्याचं जाऊ द्या, क्षणाक्षणाला बदलतो, त्याचं नाव संसार आहे. नाहीतर प्रॅक्टिकल करून बघायचं असेल तर तुम्ही एकमेकाच्या चेहऱ्याकडे 2 मिनिटं पहा. घरी गेल्यावर जाऊन बघा, आता नाही. एकमेकाच्या चेहऱ्याकडे सारखं 2 मिनिटं बघत राहा.
2 मिनिटानंतर समोरच्या व्यक्तीचा चेहरा एका क्षणाला बदलतो. नाही तर घरी गेल्यावर करून पाहतो, प्रत्येक क्षणाला तो बदलतो. याचं नाव आहे संसार. निरंतर प्रतिक्षण वर्धमान, तो प्रत्येक क्षणाला बदलत जातो. महाराज, परिवर्तन संसारामध्ये आहे, परिवर्तन परमार्थामध्ये नाही. म्हणून महाराज, संसार माया परिवर्तितोसी, हा सुखरूप परमात्म्याचा जीवाचा हा अंश परमात्म्याचा अंश आहे. म्हणून सुखरूप असणाऱ्या परमात्म्याचा अंश दुःखरूप होईलच कसा. विठ्ठल विठ्ठल. अविनाशी असणारा, सुखरूप असणारा हा परमात्म्याचा अंश ज्यावेळेला जन्माला येतो, त्यावेळेला जन्माला आल्यानंतर मायेच्या मायाजाळामध्ये हा अडकतो. महाराज, जन्माच्या आधी या जीवाला माय नाही, बाप नाही, भाऊ नाही, बहीण नाही, आजी नाही, आजोबा नाही, पत्नी नाही, मुलबाळ नाही, काहीच नाही, निर्मुक्त आहेत. पण जन्म झाला की मग मायेचं माळा जाय पडतं. महाराज, ज्याने जन्माला घातलं तिला जननी म्हणायचं, तिला आई म्हणायचं, तिला मम्मी म्हणायचं, तिला मॉम म्हणायचं. ज्याने पालन करणार आहे त्याला जनक म्हणायचं, त्याला बाप म्हणायचं, त्याला डॅडी म्हणायचं, त्याला पप्पा म्हणायचं. पप्पाला जन्माला घातलं त्याला आजी म्हणायचं, दादा म्हणायचं, भावाला भाऊ म्हणायचं, बहीण म्हणायचं, मग लग्न झाल्यानंतर पत्नी म्हणायचं, मुलं म्हणायचं. जसजसं संसार वाढतं महाराज, तसतसं नवीन नवीन संबंध येत राहतं. एकापासून एक होतं. याला म्हणतात मायेचं मायाजाळ. आणि या मायाजाळामध्ये आपण गुरफडून पडलेलो आहोत. आणि या मायाजाळातून जितकं बाहेर निघण्याचा प्रयत्न करतो तितकं पुन्हा 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 मायाजाळामध्ये गुरफडून पडतो. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का नाही? एखाद्याला म्हणा, चला ना पंढरपूरला, मुलाचं लग्न व्हायचं. एकदा मुलाचं लग्न झालं की मोकळंच आहे आपण. झालं लग्न महाराज, चला ना पंढरपूरला, सुनबाई आली ना आता. आलो असतो, पण तो ड्युटीवर जातं, घरी कोणी राहत नाही, घरी राहावं लागतं महाराज. नातू गितू झाला की येईल. मग नातू झाल्यानंतर महाराज, चला ना पंढरपूरला. आलो असतो, पण माझा नातू माझ्याशिवाय राहत नाही, तुलाच त्याचे बिस्किट चोरून खायला पाहिजे. कसा येशील पंढरपूरला? मेलो तरी सुद्धा मला संसारापासून फुरसत मिळत नाही. मी का सांगतो तुम्हाला महाराज, अनमोल किमतीचा नरदेह आपल्याला प्राप्त झालेला आहे. जसजसं त्या मायाजाळातून आपण निपटण्यात निघण्याचा प्रयत्न करतो, तसतसं पुन्हा त्या मायाजाळामध्ये गुरफडून पडतो. तुकोबाराय म्हणतात, बाबा या मायाजाळामध्ये गुरफडून पडू नको. का महाराज? त्याचं कारण सांगतात. अरे काळ आला जवळी ग्रासावया. अरे तो काळ तुला घेण्यासाठी आलेला आहे, तो ग्रासण्यासाठी आलेला आहे. म्हणून तुला सांगतो, आज आहे उद्या राहू याची शाश्वती नाही. नाही काही मरण कधी येईल हे सांगता येत नाही. कि साथ देती नहीं किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. आज राहू उद्या राहू याची शाश्वती नाही. माऊली ज्ञानोबाराय सांगता, उपजेते नासे नासले पुनरापि दिसे, ये घटिका यंत्र जैसे परिक्रमेगा. देहाची गावालिया जन्म मृत्यूची सोहळा, ना मनोजय धनंजयाची परी. अरे ते क्षणाचा भरोसा नाही. देहिनाम क्षणभंगुरहा, क्षणभंगूर नाही भरवसा. एका क्षणामध्ये हे जाईल बाबा, कारण तो काळ करीत बैसलासे लेखागा. जन्माला आला ना त्या दिवसपासून तो काळ तुमची वाट पाहत आहे. कशी वाट पाहत आहे? अजूनही किती आहे अवकाश. कल्पना करा, आपल्याला एखादं फार मोठं काम करायचं असलं, एखाद्याला घर बांधायचं असलं, एखाद्याला गाडी घ्यायची असली महाराज, मग आपल्याकडे पैसा नसला आपण काय करतो? बँकेत जातो, बँकेतून लोन काढतो. त्यावेळेला तो मॅनेजर सांगतो, प्रत्येक महिन्याला तुम्हाला इतकी राशी बँकेला द्यावं लागेल. त्याला EMI किस्त किंवा आपल्या भाषेत त्याला हप्ता म्हटलं जातं. प्रत्येक महिन्याच्या आपण ते भरतो. प्रत्येक 3 महिन्याला त्याचा हिशोब करतो मॅनेजर. आणि हिशोब करत असताना त्या मॅनेजरच्या लिस्टमध्ये आपलं सुद्धा नाव दिसतं. आणि मग तो त्या आपल्या नावापुढे पाहतो. तो हे पाहत नाही आपण कितीचं कर्ज घेतलेलं आहे, तो हे पाहत नाही आपण किती कर्ज भरलेलं आहे. काय पाहतो? अजून किती शिल्लक राहिलेलं आहे. तुम्ही किती घेतलं याचं त्याला काही घेणदेण नाही, तुम्ही किती भरलं याचंही त्याला काही घेणदेण नाही. फक्त शिल्लक किती आहे हे त्याला महत्वाचं असतं. तसा काळ गणित करत बसलेला आहे. तुम्ही कधी जन्माला आलं,
काळाला काही घेणं देणं नाही. तुम्ही किती जगला याचंही काळाला काही घेणं देणं नाही. तो फक्त एवढंच पाहतो, अजूनही किती आहे अवकाश. आणि मग आपलं एकदाचं तिकीट संपलं महाराज की ज्याचं ज्या ठिकाणी जिथे ज्या वेळेला तिकीट संपेल तिथे त्या वेळेला तसंच त्याला तिथून जावं लागणार आहे. का काळ आला जवळी ग्रासावया, तो काळ घेण्यासाठी आला. येऊ द्या महाराज, भीत नाही आम्ही त्या काळाला. का त्या काळाच्या तावडीतून सोडवण्यासाठी जीवापार प्रेम करणारे मायबाप आमच्याकडे आहे. तुकोबाराय म्हणतात, तो काळ जेव्हा घेण्यासाठी येईल ना बाबा, काळाची ही उडी पडेल बा जेव्हा. रक्ताचं नातं असणारे तुमचे मायबाप असले तरी सोडवेना तेव्हा मायबाप. हो महाराज, कदाचित आमचे मायबाप त्यावेळेला म्हातारे होईल, वृद्ध असेल, त्यांच्याकडून सोडवणं होणार नाही. पण मायबाप जरी सोडवले नाही तरी सुद्धा महाराज आमच्या मागे आमच्यावर प्रेम करणारा भाऊ आहे, बहीण आहे. तुकोबाराय म्हणतात, सोडवेना बंधू, भाऊ सुद्धा सोडवणार नाही. पाठीची बहीण जीवापार प्रेम करणारी बहीण असली तरी सोडवणार नाही. आणि ज्याच्यासाठी देवासोबत सुद्धा आपण महाराज विरोध करण्याचा प्रयत्न करतो, किंबहुना देवालाही सोडून देतोय, ती शेजेची कामीन दूर राहे. पत्नी सुद्धा महाराज जवळ येणार नाही. शास्त्रकार वर्णन करतात, धनाने भूमौ पशवस्य गोष्टे भार्याग्रहद्वारे जनस्मशान देहस्थितायां परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एका. आपल्याकडे पैसा असेल महाराज, तो बँकेत राहते. जुन्या काळ असल्या कारणामुळे, जुन्या काळी बँके नव्हत्या तेव्हा धन भूमीमध्ये असायचं. धनाने भूमौ पशवस्य गोष्टी, गायीच्या गायी गोठ्यामध्ये राहतात. भार्या ग्रहद्वारे, किती जीवापार प्रेम करणारी असली तरी सुद्धा महाराज ते दारापर्यंत येतात. धनाने भूमा पशवस्य गोष्टी भार्या ग्रहद्वारे जनस्मशाने, किती लोक प्रेम करणारे गुटखा खाणारे सोबत असणारे असले तरी सुद्धा ते स्मशानापर्यंत येतात. देहश्चितायाम, ज्याला जन्माला घातलंय तो चितेला आग देतं, पण त्याच्या पुढचा प्रवास आपल्याला एकट्याला करायचा लागणार आहे. कर्मानुगो गच्छति जीव एकहा, म्हणून सांगितलं जातं बाबा शेजेची कामीन दूर राहे. काही लोकांचा प्रश्न झाला, असू द्या महाराज, नसेल आम्हाला मायबाप सोडवेल, नसेल भाऊ बहीण येईल आमच्याला, पण आम्ही काही सामान्य नाही. मोदी साहेबापर्यंत माझे कॉन्टॅक्ट आहे, काय देशाचा राजापर्यंत माझं पहुंच आहे. तो राजा जर सोडव ना आम्हाला. तुकोबारायने शेवटचं सांगितलं, रे बाबा, तो राजा जरी असला तरी सुद्धा सोडवेना राजा देशीचा चौधरी. आणि आता राजाच्या खालचे जितके असले तरी तेवढे अनेक सोयरी भली भली, आता मोठमोठे सोयरे असले तरी सुद्धा तुला सोडवणार नाही. मग समाज हादरला. ते म्हणतात, का राजा सुद्धा आपल्याला सोडवणार नाही, मग सोडल कोण? आमच्या देवाशिवाय दुसरा कोणी नाही. इथे नाव नाही घेतलं महाराज कोण्या देवाचं. एका चक्रपाणी वाचुनिया. काही साधकांनी प्रश्न केला, बाबा खरंच तुमचा देव काळाच्या तावडीतून सोडवतं का? कोणाला सोडवलं का? तर याला आधार ज्या ग्रंथाचं तुम्ही या ठिकाणी श्रवणपान करत आहे तो ग्रंथ श्रीमद भागवत कथा, त्यामध्ये आधार आहे. या भागवतामध्ये एक सुंदर असं गजेंद्र नावाच्या हत्याची कथा येतात महाराज. त्या गजेंद्र नावाच्या हत्याची कथा आपण पाहिलेली आहेत. एवढा बलाढ्य की तो जर ज्या वेळेला महाराज रस्त्याने निघायचा, मोठमोठ्या हिंसक सिंहाने सुद्धा आपला रस्ता बदलून द्यायचा, एवढा बलाढ्य. पण एकेकाळी महाराज तो वनामध्ये क्रीडा करत असताना, आपल्या मुलासमवेत, आपल्या पत्न्या समवेत एका सरोवरामध्ये क्रीडा करत असताना एका नकराने पाय पकडला. तो नकर पाय सोडत नाही. हजारो वर्षपर्यंत युद्ध त्या ठिकाणी चाललंय, पण नकराने पाय सोडला नाही. शेवटी मुलं आणि पत्न्या विचार करत आहे, अरे इतके वर्ष झाले आपण सोंडेला सोंड लावून याला ओढण्याचा प्रयत्न करतो, हा बाहेर येत नाही, नकर पाय सोडत नाही. अरे आता किती दिवसपर्यंत आपण याच्यापाशी थांबायचं? आणि जर आज निघालं तरी उद्या एक दिवस मरणार आहे, पिकलं पान गळून पडणार आहे. याच्यासाठी आपण किती दिवस थांबायचं रे इथे? चला निघून, असं म्हणून सगळे ज्या वेळेला समाजातले लोक, सगळे मुलं आणि पत्न्या निघून गेला, त्यावेळेला ज्याच्या भीतीने मोठमोठे सिंह सुद्धा रस्ता पटलवायचे, एवढा बलाढ्य असणारा गजेंद्र. पण आता पत्नी आणि मुलांनी एकटं सोडल्या कारणामुळे तो ढसढसा रडायला लागला आणि रडून विचार करतो, अरे साधू संत सांगत होते कोणी कोणाचं नाही, की नाही रे नाही कुणाचे कोणी रे, कोणी
बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे कोणी कुणाचं नाहीत महाराज आणि समाज असाच असतं महाराज जोपर्यंत तुमच्याकडे पैसा आहेत ना सर्व समाजातले लोक तुम्हाला भाऊ दादा म्हणतात महाराज एकदा पैसा निघून जाऊ द्या आपल्या घरचं कुत्र सुद्धा आपल्याला विचारत नाही साधू संतांनी वर्णन केलेलं आहे की जब पास हमारे पैसा था तब दोस्त हमारे हजारों थे पैसा निघून जाऊ द्या महाराज अब पास हमारे पैसा नहीं तो दोस्त हमारा कोई नहीं सब पैसे के भाई तेव्हा त्या गजेंद्राला सुद्धा असं वाटलं आता मला यातून सोडवणार कोणी नाही कदाचित हे कीर्तन त्या गजेंद्राने ऐकलं असेल आणि त्याच्या कानामध्ये एवढं राहिलं आता तू का म्हणे तुला सोडवेना कोणी एका चक्रपाणी वाचून आता देवाशिवाय मला कोणी सोडवणार नाही पण त्याने कधी भागवत ऐकलं नाही तो हरिपाठात गेला नाही त्याने कीर्तन ऐकलं नाही त्याने विष्णू सहस्त्रनाम ऐकलं नाही त्याला देवाचं नाव माहिती नाही गजेंद्र आहे तो शेवटी हत्ती आहे पशु आहे आता आपण कोण्या देवाचं नाव घ्यायचं म्हणून त्या सरोवरामध्ये एक कमळ होतं ते सोंडेमध्ये घेतलंय आकाशाच्या दिशेनं दाखवलं कोण्या देवाचं नाव नाही घेतलं बघा भागवतामध्ये श्लोक आलेला आहे भागवतामध्ये वर्णन आलेलं आहे की ससांत्वनिजम निजमाय अर्पिता त्या श्लोकामध्ये वर्णन आलेलं आहे ज्यांनी या सृष्टीची उत्पत्ती केली जो या सृष्टीचा सांभाळ करतो आणि शेवटी जो या सृष्टीला आपल्यामध्ये विलीन करतो असा जो कोणी देव असेल तो राम कृष्ण कोणी आहे माहिती नाही असा जो कोणी देव असेल त्यांनी यावं आणि माझं रक्षण करावं सगळे देव लाईन बनवून होते महाराज ब्रह्मदेवाला वाटलं मी गेलो असतो नाही काही आलं तर चार तोंडाचा म्हटलं असतं तरी मी गेलो असतो महादेवाला असं वाटलं अरे नाही काही आलं तर बम बम बोले त्रिशूल दाढी जरी म्हणलं असतं तरी सुद्धा गेलो असतो कोणी देव आले नाहीत पण जे कोणाचंच ते नाव नाही ते आमच्या देवाचं नाव आहे आपल्या देवाला अनामी सुद्धा असं म्हटलं जातं म्हणून आमचा देवाला कसा पिवळा पितांबर कैसा गगनी जळकला गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला गरुडावर बसून भगवान परमात्मा आला सुदर्शन चक्राने नकराचा उद्धार केला आणि गजेंद्राचा सांभाळ केला मी हे का सांगितलंय तुकोबाराय म्हणतात काळ्याच्या तावडीतून तुला सोडवणारा दुसरं कोणी नाही अरे ज्याने कधी जीवनात कथा कीर्तन केलं नाही ज्याने पंढरपूरची वारी नाही ज्याने एकादशी केली नाही ज्याने माळ घातली नाही अरे जो मनुष्यच नाही जो पशु आहे त्याने शेवटच्या वेळेला फक्त देवाचा धावा केला त्याच्यासाठी आमचा परमात्मा सुदर्शन घेऊन जर धावून येतो आपण रोज कथा कीर्तन ऐकतोय आयुष्यभर परमार्थ करतो आपल्यासाठी देव येणार नाही का हो आल्याशिवाय राहणार नाही म्हणून सांगतात बाबा तुका म्हणे तुला सोडवेना कोणी एका चक्रपाणी वाचून या त्या देवाला सोडलं तर त्याच्याशिवाय काळाचे एवढे पडेल बा जेव्हा सोडवेना तेव्हा माय बाप ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका